नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा मला पुन्हा एकदा आले आपले उलन फ्लॉवर रबर बँडची ऑर्डर. बल्कमध्ये आहे. ताईंना 20 पीस हवे होते. एकूण माझे एवढे पीस करून झालेले आहेत. पहा, मी असे सुंदर सुंदर कलर केलेले आहेत. त्यांनी मला पेअर करायला सांगितले होते, जोडी करायला सांगितली होती प्रत्येक कलरमध्ये. हे माझे एकूण मला वाटतं 10 फुलं रेडी झालेले आहेत. बाकी फ्लावर्स मला अजून करायचे आहेत. हे बघा, हे मी असे कलर्स केलेले आहेत. पर्पल कलर आता मी करणार आहे आणखीन एक. व माझे हे असे बेस बनवून झालेले आहेत. काही मला बेससुद्धा अजून करायचे आहेत. रबर्स आहेत. हे असे काही बेस केलेले आहेत. सोबतच मी हे फायबर फिलिंग मागवलं आहे. हे बघा, आपल्या फ्लावर रबर बँडमध्ये हे करण्यासाठी. हे पहा, असे हे मी फायबर फिलिंग यूज करते आपल्या रबर बँडसाठी. आणि यावेळेला मी हे असे रबर्स आणलेले आहेत. हे बघा, रबर्स किती छान आणि किती सुंदर आहेत हे. चला तर मग आता आपण एक रबर करूया. मी बेस केलेला आहे. याच्या व्हिडिओ मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत, तुम्ही पाहिल्याच असतील. मी आता एक पर्पल कलरचा रबर करून घेते. पाकळ्या करण्यासाठी आपण आधी स्लिप नॉट करून घेतो. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बेस एकत्र घेऊन पाकळ्या विणायच्या असतात. एका सिंगल क्रोशेटमधून हे केलं, वरती एक बेस लावून पुन्हा जो रबरला जॉईन केलेला बेस असतो त्याच्यातून सुद्धा आपण सुई काढतो. आणि सगळ्यात पहिले तर आपण इथे स्लिप स्टिच करून घेतो. नंतर 1 2 3 आणि 1 4 आपण साखळ्या घेतो. आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये आपण एक ट्रिपल क्रोशेट करतो. पुन्हा सेम स्टिचमध्ये आपण आणखी एक ट्रिपल क्रोशेट करतो. म्हणजे सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 साखळ्या घेतल्या. पुन्हा नेक्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये आपण स्लिप स्टिच करणार आहोत. सेम 1 2 3 4 पाकळ्या घ्यायच्या. नेक्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट, म्हणजे सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत. पुन्हा 1 2 3 4 साखळ्या घेतल्या. नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. असंच आपल्याला पूर्ण फुलाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. एकूण आपल्या 12 पाकळ्या होतात या फुलाला. पुढे स्लिप स्टिच. हे पहा, अशा आपल्या पाकळ्या रेडी होत जाणार आहेत. एकूण आपल्या 12 पाकळ्या होतात, पण आपण अर्ध्या पाकळ्या केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपलं हे फिल करून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण घालणार आहोत. तर मी थोड्या पाकळ्या करून घेते.
तर हे पहा मैत्रिणींना, माझ्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पाकळ्या झालेल्या आहेत. आता मी काय करणार आहे, आधी जो इकडे हा बाहेर धागा आहे, म्हणजे जो आपण बेस बनवलेला त्याचा धागा जो कट केलेला ना, तो मी आधी हा आतमध्ये खेचून घेते. आणि हे जे आपले सगळे धागे आहेत वरती, हे मी सगळे याच्यामध्ये आतमध्ये घालणार आहेत, म्हणजे हाईड करून ठेवणार आहे याच्यामध्ये आतमध्ये हे सगळे धागे. हे असे. त्याच्यानंतर आपण हे ह्याच्यामध्ये घालणार आहोत. हे बघा असं. आता पुढे आपल्याला पुन्हा आपल्या पाकळ्या कंटिन्यू करायच्या आहेत. 1 2 3 4. खूप ऑर्डर्स असतात याच्या फ्लॉवर्सच्या. काही मैत्रिणींनी मला यूट्यूबवरून इन्स्टाला मेसेज केले आणि त्यांनी मला ऑर्डर्स केल्या. पुन्हा तुमच्या काही कमेंट्स येतात. खूप छान वाटतं, म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून विणायला शिकता वगैरे. खूप छान वाटतं तुमच्या अशा कमेंट्स आल्या का. मला खूप साऱ्या मैत्रिणींनी यूट्यूबवरून इन्स्टाला मेसेज केलेत की तुमच्या व्हिडिओ बघून आम्ही पण विणायचं शिकतो म्हणून. आणखीन मी वेगवेगळ्या व्हिडिओ पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण आता सध्या फ्लॉवर रबर बँडच्या ऑर्डर्स चालू आहेत, त्याच्यामुळे वेगळं असं काहीतरी करता येत नाही आहे. पण मी नक्कीच प्रयत्न करेन वेगळं असं काहीतरी आणखीन करण्याचं. असंच तुम्ही मला छान असा प्रतिसाद देत राहा आपल्या व्हिडिओला. अशा आपल्या एकूण 12 पाकळ्या या फ्लावर्सला होतात. आता जिथे आपण पहिल्यांदा सुरुवात केलेली तिथेच आपण स्लिप स्टिच घेणार आहोत आणि एक साखळी करून आपण हा धागा कट करून घेणार आहोत. ह्या पाकळ्या थोड्या आपण अशा व्यवस्थित करून घेणार आहोत. हे बघा. तर हे आपलं छान आणि सुंदर असं फ्लॉवर रबर बँड रेडी झालेलं आहे. हे बघा. हा जो धागा आहे तो आपण इथे बॅक साईडला हाईड करून घ्यायचा.
ह्याची फुल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊनही पाहू शकता. हे आपण कसं केलं आहे, म्हणजे याचे बेस मी कसे केलेत, पाकळ्या कशा केल्या, त्याच्या पूर्ण व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. तुम्ही तिथेसुद्धा जाऊन पाहू शकता. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि कमेंट्स करा. धन्यवाद.